त्यामध्ये आमचे मित्र आहेत रोहनचं आणि ते आज पहिल्यांदा भाषण देणार आहेत आणि भाषण तर अशा ठिकाणी देणार आहेत की तर बघूयात आपण कसे भाषण करता म्हणून हे ओळख करून देण्यासाठी तुला त्यांची सगळं पुढे सांगण्यासाठी तुमच्या समोर आहे. मी रोहन देवकर इथून त्यांनी त्यांच्याकडून तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओ मी जो प्लेसमेंटचा अपलोड केला होता, तर त्या व्हिडिओवरती खूप सारे कमेंट्स आले. दादा कॉंग्रॅच्युलेशन्स, दादा पॅकेज कुठे, तुझं एक्झॅक्टली लोकेशन कुठे आणि तू नक्की काय जॉब करतोस, असे खूप सारे मुलांचे प्रश्न होते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तेच क्लिअर करणार आहे मी की माझी जॉईनिंग कुठे आहे, माझं पॅकेज किती आहे आणि माझं एक्झॅक्टली काम काय आहे. तर मित्रांनो, मी आत्ता एक गोष्ट क्लिअर करतो की थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी ॲज अ टीचर म्हणून जॉईन झालेलो आहे. जे बारामतीमधील आचार्य अकॅडमी ही नावाची एक अकॅडमी आहे, ती आपल्या CUPच्या कॅम्पसमध्ये आली होती प्लेसमेंटसाठी. त्यांनी फर्स्ट राऊंड काय होता की टेस्ट घेतली, त्यांनी एक ॲप्टिट्यूड टेस्ट झाल्यानंतर त्यांनी आम्हाला डेमो लेक्चर द्यायला सांगितले. आता ऑब्व्हियसली माझ्या घरचे सगळे टीचर आहेत, तर आणि माझ्यामध्ये ती कला आधीपासूनच डेव्हलप आहे. मग त्यामुळे मला तो जे डेमो लेक्चर त्यांनी द्यायला सांगितलं ते त्यांना खूप आवडलं. त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना सांगितले, सर माझं यूट्यूब चॅनल आहे, माझं हेल्पिंग नावाचं एक फाउंडेशन आहे, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात. मग त्याच्यातून माझं डेमो लेक्चर आणि बाकीच्या गोष्टी बघून त्यांनी मला सिलेक्ट केलं. माझ्यासोबतच अजून 4 मुलं आहेत CUPमधील, त्यांना पण सिलेक्ट केलेलं आहे. आणि उद्यापासून, आता जी उद्याची डेट आहे 3 जून, उद्यापासून माझं जॉईनिंग आहे. आणि आज 2 जून आहे मित्रांनो, संडे. मी हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की खूप साऱ्या मुलांचे मला डाऊट क्लिअर करायचे होते आणि अजून मला पुढं सांगायचं होतं की माझा जो फर्स्ट डे असणार आहे तो एक्झॅक्टली कसा असणार आहे, की माझ्या जे अकॅडमीमधला जो पहिला दिवस असणार आहे त्यात काय काय घडतंय, मी कसं शिकवतोय, मुलांचा कसा रिस्पॉन्स आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याच्या आधी असं आहे की मी 12th मध्ये फिजिक्स करत होतो. ओके, मला खूप आवड होती. आमचे दीपक सर होते, जे एक अकॅडमी आहे आमची बारामतीमध्येच होतो मी, चैतन्यामध्ये. तर त्यातील दीपक सर एवढे छान फिजिक्स शिकवायचे, तेव्हापासूनच मला फिजिक्सची खूप आवड निर्माण झाली आणि त्यामुळेच मी हा फिजिक्स विषय शिकवायचा ठरवलं. आता माझं जे उद्याचं लेक्चर आहे ते 12th JEE आणि 12th NEET ह्या बॅचवरती आहे आणि त्याच्यासोबतच 9th C ही एक डिव्हिजन आहे, त्या डिव्हिजनवरती सुद्धा माझं लेक्चर आहे. म्हणजे माझे असे टोटल उद्या 3 लेक्चर आहेत. मग त्याचीच मला प्रिपरेशन करायची. माझी प्रिपरेशन बऱ्यापैकी झालेली आहे. तसं तर मला फिजिक्स येतं, पण आता 3 ते 4 वर्ष झालं गॅप पडलाय, तर आता त्याचीच मला तयारी करायची. आणि उद्या सकाळी त्यांनी 8 वाजता मला बोलवले. तर चला मग आता पहिल्यांदा तर आपण प्रिपरेशन करूयात. To something, fuck that you're up to something. Scandalous, taste my bitter alone. तर मित्रांनो, आपला बऱ्यापैकी जी प्रिपरेशन आहे आपली ती झालेली आहे, पण थोडं कंटाळा आलाय मला. तर आपण आता चहा पिऊयात. चला तर मग. तर मित्रांनो, आपला चहा रेडी झालेला आहे आणि बघूयात आता कसा झाला आहे.
छान आहे मित्रांनो, चहा बनवायला येतो मला, चांगली गोष्ट आहे. चला आता आपण चहा पिऊन राहिलेला बाकीचा अभ्यास करणार आहे. आणि कारण उद्या सकाळी लवकर पण उठायचं आहे, त्यामुळे प्रिपरेशन लवकर संपवायची मला आणि उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला जायचं पण आहे. तर आता मी चहा पिऊन झोपणार आहे, तर आपण आता उद्याच भेटूयात. चालेल, भेटूयात आता उद्याच. काश कभी तुम समझोगी कि क्यों हम करीब नहीं. सो हॅलो गाईज, माझ्यावरून झालेलं आहे आता. आणि आता आपण चाललो आहे मेन ब्रांचला. तिथून कार येणार आहे त्यांची, आणि तिथून नंतर मग जिथं मला शिकवायला जायचं तिथं आपण जाणार. चला तर मग. काश कभी तुम समझोगी कि क्यों हम करीब नहीं. काश कभी तुम जानोगी कि अब तक है तेरी कमी. Opposite side upon adjacent side. म्हणजे काय आलं? L upon adjacent side काय? A. म्हणजे आपण L by A लिहिलं. आणि नंतर हे L ला आपण डिफरन्शिएट केलं. तेव्हा काय आलं? dl by dl असा हे tan अल्फाचं डिफरन्शिएशन काय? 6 ह्या ज्या सगळ्या वेगळे ते आपण हा फॉर्म्युला मध्ये सिस्टम करू. नंतर पॉइंट डायरेक्शन समजू. हे गाईस, कसं काय तुमचा शाकाल घेऊन आलेला आहे तुम्हाला एक अनोखे ट्रिपवर. आणि त्याच्यामध्ये हे आमचे मित्र आहेत रोहन सर, आणि ते आज पहिल्यांदा भाषण देणार आहेत. आणि भाषण तर अशा ठिकाणी देणार आहेत की आता त्यांची खूप म्हणजे त्यांना भीती वाटते. आणि त्याच्यामध्ये त्यांना भीती घालणार हे मागं बसलेला एक माणूस आहे, हो का, हात करतोय. तर बघूयात आपण कसे भाषण करता येईल. काय क्लासी दिसतोय राव. 13 आहे का 15 आहे? 13. कितीला बसला? स्वागतम सुस्वागतम. एकत्र येणं ही एक सुरुवात आहे. एकत्र राहणं ही आपली प्रगती आहे. एकत्र काम करणं ही आपली उन्नती आहे. आणि स्वागत करणं हीच भारतीय संस्कृती आहे. हीच भारतीय संस्कृती आहे. नमस्कार, मी शिवम सर. 17-29 आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड बारामतीच्या वतीनं आयोजित आनंदोत्सव गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा यासाठी उपस्थित सर्व पालक, सर्व मान्यवर, सर्व गुणवंत आणि जे जिद्दीच्या आणि चिकाटीच्या बळावर इथपर्यंत आले ते आपले यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर असणारे पालक, या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. म्हणून हे ओळख करून देण्यासाठी, तुला त्यांची स्ट्रगल स्टोरी सांगण्यासाठी तुमच्या समोर आहेत. मी रोहन देवकर ते करेल की इथून त्यांनी त्यांच्या गोष्टी सांभाळाव्या. थँक्यू सर, अँड सॉरी फॉर डिस्टर्बन्स. हॅलो. तर उपस्थित विद्यार्थी मित्र आणि पालकवर्ग, शिवम सर आणि प्रवीण सरांनी माझं जे इंट्रोडक्शन करून दिलं
की मी CUP कॉलेज जे महाराष्ट्रामधील सेकंड नंबरचं जे कॉलेज आहे IIT बॉम्बे नंतर जे आपण मानलं जातं, या CUP कॉलेजमधला एक मी विद्यार्थी आहे. मे 2024 म्हणजे लास्ट मंथ. किती दिवस झाले रे? ऑलमोस्ट 15 दिवस झाले. 15 दिवसापूर्वी माझं कॉलेज संपलेलं आहे आणि या ठिकाणी मी आज जॉईन झालेलो आहे. तर माझं जॉईन होण्याच्या मागचं जे कारण आहे, खूप साऱ्या मुलांना असे प्रश्न असतात की आता सपोज मी दुसऱ्या एका लोकल कॉलेजमधून आलो असतो, सपोज आता बारामतीचं VP कॉलेज आहे किंवा माळेगाव असेल, त्या कॉलेजमधून जर मी आज आलो असतो तर मला म्हणले असते, अरे काय आहे तू, काय आहे तुझं, तू स्वतः करू शकला नाही, तू काय आम्हाला सांगणार आहेस. तर जे मी CUP क्रॅक केलंय, मला माहिती आहे काय अडचणी आल्यात, मुलांनी कसा अभ्यास केला पाहिजे, त्यासाठी मी आचार्य अकॅडमी जॉईन केलेली आहे, जेणेकरून मुलांना मला गायडन्स करता येईल की मुलांनी नक्की अभ्यास कसा केला जाईल. सर माईक. आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की सर मी करू शकतो. तेव्हा सरांनी मला एक कॉन्फिडन्स दिला. म्हणले हे बघ, आपण आपलं जे करिअर निवडतो, आपले जे मार्क्स असतात ते बोलले पाहिजे. आपली भाषा, आपले वागून हे जास्त मॅटर नाहीत करत. जेव्हा आपल्याला सक्सेस दिसतं का नाही, तेव्हा बाकीच्या गोष्टी सगळ्या इग्नोर होतात. मग तिथून पुढे मी अभ्यासाला लागलो आणि अभ्यास करता करता असं एक एक क्लास पुढे गेलो आणि आपला सगळ्यात महत्वाचा शाळेचा टप्पा म्हणजे 10वी. मी आलो 10वीत आणि घरचे आता आपले, जसं आपण 10वीत आलो की सगळे आपले घरचे काय म्हणतात, भास्कर खेळायला जाऊ नको, फिरायला जाऊ नको, काय पोरांच्यात बसतोय. मुलींना कसं 6 वाजली चला घरात, 7 वाजली चला घरात, बाहेर नाही काय नाही, माहिती आहे सगळ्यांना. आता मी ह्याच टप्प्यातून गेलेलो आहे, मला पण ह्या गोष्टी माहिती आहेत. मी एवढा अभ्यास केला. घरचे शिक्षक होते, घरच्यांना सगळं माहिती होतं की पुढं आपण ह्याला कशी वागणूक दिली पाहिजे जेणेकरून हा पुढे सरळ चालेल. तर मला 10वीमध्ये 96% पडले. 10वीमध्ये मला 96% पडले. गावाकडून आलेला मुलगा मी, मला 96% पडले. माझं खूप सगळीकडे गुणगौरव चालू होता, मस्त स्टेटस, बॅनर बिनर एकदम हवेत. म्हणजे असं विचारायचं नको की आता आनंद काय असेल. जे 10वीचे विद्यार्थी त्यांना माहित आहे आनंद काय असतो. सगळे आता 10वीचा रिझल्ट झाले की रे किती पडले, 96. सगळ्यांना माहित असते तो जे मार्क्स सांगण्याचा जो आनंद आहे तो एक वेगळाच असतो. मग तसंच मला 96 पडले. मस्त हवेत गेलो. सगळे पाहुणे बिणे बोलायचे, हो आमच्या पोरला 96% पडले. लगेच आपण खुश, घरचे खुश. पण त्याच काळात पालकांकडून एक चूक होती. सर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, हे जे आपले पालक आहेत त्या पालकांकडून एक चूक होती. चूक अशी, 10वीला 96 पडो, 90+ पडो किंवा 80+ पडो, हे जे मार्क आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्या मार्कांमुळे आपला मुलगा कुठतरी बिघडतोय का, कुठतरी ओव्हर कॉन्फिडन्स होतोय का, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. माझं तेच झालं. जसं मी 11वीत गेलो, 96 पडलेत, आता आपण काही करू शकतो, त्याच मी भ्रमात होतो. मी जे आपली बाकीची मुलं होती, माझ्यासोबतचे जे मित्र होते, त्या मित्रांसोबत मी क्रिकेट खेळायला जायचो, पोहायला जायचो. तेव्हा आमच्या घरात गोट्या होत्या, आता तर कोण मला नाही वाटत खेळत असेल. तेव्हा आम्ही गोट्या पण खेळायचो. 4-5 वर्षापूर्वीचा काळायचो, गोट्या खेळायचो आम्ही लय. वगैरे जे काय गेम आहे, एक गेम सोडला ना मी, एक गेम. आपलं शाळेत जायचो, नुसतं लेक्चर अटेंड करायचो, बस. बाकी पूर्ण वेळ खेळायला मी अजिबात लक्ष दिलं नाही. आपण जेव्हा पहिलीत असतो बाळांनो, पहिलीत असताना आपल्याला एक गोष्ट माहीत असते, ABCD 1 2 3 4 ॲडिशन, सबट्रॅक्शन, हा काय आहे, त्या गोष्टी आपल्याला पहिली शिकवल्या जातात. पण मला सांगा रे, आपण जेव्हा 10वीत येतो, तेव्हा आपल्याला 1+1 हे कोणीच विचारत नाही किंवा सेंटेन्स बनवायला असं कोणीच लावत नाही. पण जर आपण पहिलीमध्ये जर 12 खडी, ABCD, 1 2 3 ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे जर गोष्टी शिकलो नाहीत तर आपल्याला 10वीत चांगले मार्क पडले असते का? नाही. तसंच सेम 10वीपर्यंतचा जो हा टप्पा आहे, हा टप्पा वेगळा आहे. जसं आपण 11वीत येतो, 10वी आणि 11वी खूप फरक आहे. जसं आपण 11वीत येतो, सब्जेक्टचे पण वेगवेगळे डिव्हिजन तयार होतात. ओके, फिजिक्सचं आता आपण आजपर्यंत काय करायचो, आपल्याला जे सायन्स असायचं त्यातच सगळं असायचं. त्यानंतर 90% पडले, 90वरती काहीच भेटत नाही. आपली CET आहे. IIT बॉम्बे नंतर महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात टॉपचं कॉलेज मानलं जातं ते CUP. आणि
ह्या CUP साठी महाराष्ट्र CET ज्याला आपण MST CET असे म्हणतो, त्या CET मी एक्झाम दिली आणि त्या CET मध्ये मला 98% मिळाले आणि मला CUP हे जे आपलं नामवंत कॉलेज आहे, प्रत्येक मुलाचं जे ड्रीम कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. 4 वर्षाची माझी जी इंजिनिअरिंग आहे ते मी कंप्लीट केली मेमध्ये आणि आत्ता आचार्यमध्ये मी ॲज अ टीचर, फिजिक्स टीचर म्हणून जॉईन झालेलो आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की मेहनत करायची आहे, सोडायची नाही. मेहनत ही आपल्याला करतच राहायची आहे. मला यावरती एक खूप चांगलं वाटतं की रात को वक्त दो गुजरने के लिए, रात को वक्त दो गुजरने के लिए, सूरज अपने समय पे निकलेगा. त्याचा अर्थ काय आहे? मेहनत करत राहा, सक्सेस तुम्हाला भेटणारच आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो.